धनंजय मुंडे साहेबांनी या महाराष्ट्राच्या सुरुवात केली। जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले, युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून काम केलं, पुढे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले, त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री म्हणून काम केलं, या राज्याचे कृषी मंत्री आणि आता परळी लोकसभेचे लोकप्रिय आमदार। साहेब भाऊ तुमचा रात्री दौरा व्हायरल झाला आणि प्रशासनाचे आम्हाला फोन सुरू झाले, आमची छाती 56 इंच का सीना फुगली। धनंजय मुंडे साहेब कोणत्या रस्त्याने येत आहेत? धनंजय मुंडे साहेब कोणत्या मार्गे येत आहेत? समृद्धीला पाऊस सुरू झालाय, समृद्धीवरून भाऊ येणार का? मी सांगितलं, भाऊनी शब्द दिलाय, मुसळधार पावसात सुद्धा 500 किलोमीटर गाडी चालल्याशिवाय राहणार नाही। फोन आला की डीएम साहेब गाडीमध्ये बसलेले, असा शब्द पाळणारा नेता जेव्हा समाजाला भेटतो त्यावेळेस समाजाला सुद्धा उमेद मिळते। आजच्या या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जगप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर तात्यारावजी लहाने साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व मान्यवर मंडळी, आजचा हा कार्यक्रम कशासाठी घ्यायचा, का घ्यायचा, यासाठी आपल्या सर्वांना माहित असलं पाहिजे की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण सर्व एक असणं ही काळाची गरज आहे आणि आपण संघटन काळाची गरज हे मी नेहमी सांगत असतो। त्या पद्धतीनं ना भरपूर भांडवल ना भरपूर शेती, राजकारणाच्या बाबतीत सुद्धा आपण वारसा नसलेल्या अवस्थेमध्ये होतो। इसवी सन पूर्व 600 मध्ये इतर देशांमधून मेंढपाळीचं काम करत असणारा हा वंजारी समाज इसवी सन पूर्व 600 नंतर इसवी सन पूर्व 1200च्या नंतर महाराणा प्रतापांची लढाई असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यात पेटारीत आणण्याचा प्रसंग असेल, ज्यावेळेस ठरलं की कोणत्या लोकांना या ठिकाणी पेटारे उचलण्यासाठी आपल्याला जबाबदारी द्यायची आहे, त्यावेळेस लोकांनी सांगितलं की ही जमात आहे, ही एकदम मेहनती आहे, स्वाभिमानी आहे, इमानदार आहे आणि गरम रक्ताची आहे। म्हणून या लोकांनी महाराणा प्रतापाच्या लढाईमध्ये काम केलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईमध्ये काम केलं आणि पुढे दळणवळणाचं काम करत असताना राजस्थानचा उदयपूर जिल्हा असेल, जयपूर जिल्हा असेल, पुष्कर असेल, या ठिकाणी हा समाज आजही प्रामुख्याने त्या ठिकाणी आढळतो। आम्ही त्या ठिकाणी अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं भाऊ आम्ही 4 दिवस तिथे जाऊन राहून आलो। तुमच्या पुढे मी पहिल्यांदा बोलतोय भाऊ, माफ करा मला, पण या ठिकाणी आज या ठिकाणी इसवी सन पूर्व 1600च्या नंतर आपण गोदावरीच्या तीरावर बसायला सुरुवात केली। ज्या ठिकाणी पाणी असेल त्या पाण्याच्या जवळ बसण्याचं आपण पसंत केलं। मग या ठिकाणी सुरत असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव असेल, आमचा खानदेश असेल, आमचा गडचिरोलीचा असेल, चंद्रपूरचा असेल, यवतमाळचा असेल, सांगली, सातारा, तासगाव, बेडक पासून या ठिकाणी नांदेड, लातूर, यवतमाळ, परभणी, महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये 350 तालुक्यामध्ये, शेजारच्या तेलंगणामध्ये, शेजारच्या एमपी मध्ये, शेजारच्या हरियाणामध्ये, कर्नाटकमध्ये आज हा समाज प्रामुख्याने वसवलेला आहे। या समाजाचं सुरुवातीपासूनचं काम होतं दळणवळणाचं आणि दळणवळण करत असताना बैलगाडीच्या माध्यमातून माशांचा या ठिकाणी नेआण करण्याचं काम असेल। आजही आमच्या धुळ्यामध्ये प्रदीप नाना एका गल्लीला बोंबील वंजारी म्हणून ओळखलं जातं, कारण ते लोक बोंबील मासे विकण्याचं काम करतात। त्यामुळे या ठिकाणी मिठाला मुंबईचं मीठ बैलगाडीने धुळ्याला घेऊन जायचं, नंदुरबारला घेऊन जायचं। निजामाच्या काळामध्ये निजामाची राजधानी कारंजा लाड होती, निजामाची राजधानी परभणी होती। या जकातीवर आपल्या बैलगाड्या घेऊन आपले माणसं असायचे, त्याचं कालांतराने रूपांतर झालं ट्रक मध्ये आणि आता ट्रक लाईनच्या नंतर पुणे मुंबईमध्ये जर तुम्ही ओला उबेर बुक केली तर नाव येतं जायबाई फुंदे सानपगरकर, म्हणजे आपण तेच काम करतोय, फक्त आपला मोड बदललाय। बैलगाडीचा ट्रक झाला, ट्रकचा ओला उबेर झाला, पण आज आपला इथे कष्टकरी हा समाज स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आज मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या 5000 टॅक्स्या जय भगवान नाव लिहिलेले आपल्याला दिसतात। त्यावेळेस आपला जीव भरून येतो। पाहुणे कुठले ते म्हणतात, मी पाथर्डीचा आहे, मी शिरूरचा आहे, मी खोकरमाचा आहे, मी रायमोहचा आहे, मी पिंपळनेरचा आहे, मी हे सांगतात त्यावेळेस एक आपुलकी वाटते की आपली माणसं या ठिकाणी येऊन मेहनत करतायत। मेहनतीच्या जोरावर आज सर्व क्षेत्रातले मान्यवर इथं बोलवलेत। या कार्यक्रमाचे उद्घाटक असणारे धनंजय मुंडे साहेबांनी या महाराष्ट्राच्या सुरुवात केली। जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष
अध्यक्ष झाले, युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून काम केलं, पुढे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले, त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री म्हणून काम केलं, या राज्याचे कृषी मंत्री आणि आता परळी लोकसभेचे लोकप्रिय आमदार. साहेब, भाऊ तुमचा रात्री दौरा, विधानसभेचे लोकप्रिय आमदार भाऊ तुमचा रात्री दौरा व्हायरल झाला आणि प्रशासनाचे आम्हाला फोन सुरू झाले. आमची छाती 56 इंच का सीना फुगली. धनंजय मुंडे साहेब कोणत्या रस्त्याने येत आहेत? धनंजय मुंडे साहेब कोणत्या मार्गे येत आहेत? समृद्धीला पाऊस सुरू झालाय. समृद्धीवरून भाऊ येणार का? आम्ही सांगितलं, भाऊनी शब्द दिलाय. मुसळधार पावसात सुद्धा 500 किलोमीटर गाडी चालल्याशिवाय राहणार नाही. आणि सकाळी 11 वाजेच्या अगोदर फोन आला की डीएम साहेब गाडीमध्ये बसलेले. असा शब्द पाळणारा नेता जेव्हा समाजाला भेटतो त्यावेळेस समाजाला सुद्धा उमेद मिळते, समाजाला काम करण्याची ताकद मिळते, समाजातील लोकांच्या अंगामध्ये 56 हत्तींचं बळ येतं. आणि ही ताकद ज्यांनी या समाजाला राजकीय पटलावर नाव मिळवून दिलं त्यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून काम केलं. त्या आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं नाव आजही व्यासपीठावर, त्यांचा फोटो पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी येतं. ही आपल्या सर्वांची ताकद आहे. माणूस म्हणून आपल्याला जगाच्या पाठीवर जर आपण कुठं प्रवास केला आणि आपल्याला विचारलं तुझं आडनाव केंद्रीय मुंडे साहेब घरकळ फड आहे तर तुझी जात कोणती आहे? 1992 हा ऊसतोड कामगाराचा मुलगा राज्याच्या विधानसभेचा नागपूरच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता झाला. आणि आता जर ऑटो मध्ये, बस मध्ये, टॅक्सीत म्हणलात की माझं आडनाव मुंडे घरकळ सानप फड आहे तर आपण ओळख सांगतो की आम्ही मुंडे साहेबांचे पाहुणे आहोत. ही ओळख जगाच्या पाठीवर निर्माण करून देण्याचं काम मुंडे परिवाराने आणि मुंडे साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी राजकारणामध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, तुकारामजी डिगोळे असतील, बबनरावजी डाकणे असतील, तोतारामजी कायंदे असतील, नारायणराव मुंडे असतील, गोविंदराव केंद्रे असतील, गजाननराव घुगे असतील, या ठिकाणी या मान्यवरांनी महाराष्ट्राची विधानसभा आणि विधान परिषद गाजवण्याचं काम केलंय. भाऊंच्या शेजारी बसलेले विधान परिषदेचे माजी आमदार संजय भाऊ दौंड असतील, सध्या रनिंग आमदार सुद्धा आपले या ठिकाणी 9 आमदार आहेत, राज्यसभेवर खासदार आहेत. अशा पद्धतीचं संख्याबळ कमी असताना राजकारणामध्ये आज आपण पॉवरफुल आहेत. आज म्हणेल दोन्ही सभागृहामध्ये आज आपली माणसं आहेत. अनेक जिल्हा परिषदचे अध्यक्ष आपले आहेत, जिल्हा परिषदचे सभापती आपले आहेत, कडपे नाना सारखे महापौर आपले आहेत, नगरसेवक आपले आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये आज आपण पुढे आहोत. आरोग्य क्षेत्रामध्ये डॉक्टर तात्याराव लानेंसारखा डायमंड हिरा वंजारी समाजाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. डॉक्टर तात्याराव लानेंची वेळ घेण्यासाठी आम्हाला फोन येतात. आपला माणूस आहे म्हणून आपल्याला लगेच अवेलेबल होतो, पण मर्सिडीज वाले BMW वाले लाईन लावून थांबतात साहेबांनी आमचा डोळा बघावा म्हणून. त्यामुळं एवढा मोठा माणूस जेव्हा आपल्या जातीत जन्माला येतो त्याचा अभिमान आहे. इथं चाटे कोचिंग क्लासेसचे फुलचंद चाटे सर बसलेत, म्हणजेच मच्छिंद्र चाटे सर असतील, गोपीचंद चाटे सर असतील, विदा कराड साहेब असतील, राहुल कराड असतील, यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलंय. पण प्रशासनामध्ये इथं बसलेले सुमंतरावजी भांगे असतील, दिलीपरावजी डोले असतील, विजयकुमार लाने असतील, IAS प्रवीण दराडे असतील, तुकाराम मुंडे असतील, आमचे सुदाम खाडे असतील, आमचे रवींद्र बिनवडे असतील, आमचे प्रवीण मुंडे असतील, मनचे गिप्पर असतील, असे अरे नाव घ्यायला लागलो. आमचे इन्कम टॅक्स कमिशनर भाऊंच्या गावचे अमित मुंडे साहेब इथं बसलेत. इन्कम टॅक्सला गेला आपण, फॉरेन सर्व्हिसला गेला आपण, फॉरेस्ट सर्व्हिसला गेला आपण, पोस्टात गेला आपण, एसटीत बसला तर एसटीचा ड्रायव्हर बी आपला, पोलीस स्टेशनला गेला तर पोलीस अंमलदार आपला, पोलीस कर्मचारी आपला, तपास अधिकारी आपला, त्याला आदेश देणारा पण आपला. अशा पद्धतीने कुठलीही शेती नसताना, कुठलाही पैसा नसताना, केवळ कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर या समाजाने प्रत्येक क्षेत्रामध्ये एक भव्य दिव्य कामगिरी करून दाखवली. आणि वंजारी समाजाची ही पताका आता काही थांबणार नाही. भाऊ आजचा मेळावा राज्यात गाजल्याशिवाय राहणार नाही. हे मीडियावाले साहेब येत नाही, यांच्या आम्ही पाया पडलो तरी ते येत नाहीत, पण तुम्ही आलो तर इथं कॅमेरे लागलेत. ही आपली ताकद आहे. म्हणजे आपण कोणत्याही प्रसंगात असोत, आपण मीडियाच्या सोबत आहेत, आपण टीव्हीच्या सोबत आहेत, आपण सरकारच्या, राज्याच्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण चर्चेत अग्रभागी आहोत. कारण नेतृत्व गुण देवाने आपल्याला दिला आहे. नेतृत्वाचा गुण आपल्यामध्ये नॅचरल आहे. रक्त गरम आहे, अंगात राग आहे. तुम्हाला शांत करताना मला पाणी प्यायची वेळ आली आहे. एवढी वाईट वेळ
या ठिकाणी आली आहे, त्यामुळं तुमच्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो। भाऊ मी तुम्हाला काही मागण्या या ठिकाणी सांगतो की वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ आहे, ते महामंडळ आपल्यासाठी आहे, पण त्याच्यातून आपल्याला साधी संकरित गाय घ्यायची म्हणलं तरी पैसे भेटत नाहीत। त्यामुळे आपल्या लोकांना उद्योगासाठी येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण प्रश्न मांडावा की 4-5 हजार कोटी रुपये या वसंतराव नाईक महामंडळाला जर भेटले तर आपले लोक उद्योग धंद्याला लागतील। मुंबई असेल, पुणे असेल, या ठिकाणी एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील किंवा असा कार्यक्रम या ठिकाणी पैसे भरून घ्यावा लागतो, असाच जर हॉल आपल्या समाजाचा असता तर हा कार्यक्रम आपल्याला मोफत गेला नसता। म्हणून भाऊ नगर विकास मंत्र्यांकडून कुठला तरी आरक्षित भूखंड जर समाजासाठी भगवान बाबाच्या मंदिरासाठी ठाण्यामध्ये भेटला, मुंबईच्या कोणत्याही भागात भेटला तर या ठिकाणी समाजाचं स्वतःचं सांस्कृतिक सभागृह झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने सामाजिक संस्था आहेत, त्याला सुद्धा आपण ताकद दिली पाहिजे। अपघात विमा आहे, त्याला सुद्धा ताकद दिली पाहिजे। समाजातील प्रस्थापित बेरोजगार आणि आर्थिक दुर्बल घटकांना मदत होण्यासाठी कुठेतरी एक स्वकीय संस्था असली पाहिजे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून बेरोजगारांना उद्योग धंद्याला लागता आलं पाहिजे। आणि आपली गुणवत्ता असून सुद्धा नॉन क्रिमिनल भाऊ 8 लाखाच्या मुदतीमुळे आज आपल्या नोकऱ्या जात आहेत। आज आपल्या लोकांना या ठिकाणी निवड झालेली असताना नियुक्ती रद्द होते का तर याच्या वडिलांचं उत्पन्न जास्त आहे, तर 8 लाखावरून नॉन क्रिमिनलची मर्यादा ही 15-16 लाखापर्यंत गेली तर आपले अधिकारी आणखी वाढल्याशिवाय राहणार नाहीत। गुणवत्ता आहे पण तांत्रिक दृष्ट्या आपण अडकतोय भाऊ, या गोष्टीवर सुद्धा आवाज उठवणं गरजेचं आहे। समाज या ठिकाणी अपेक्षेने आपल्याकडे पाहतोय। आज तुम्ही येणार म्हणल्यामुळे वसई विरार पासून पनवेल बेलापूर नेरूळ पासून भिवंडी कल्याण बदलापूर टिटवाळा अख्खा महाराष्ट्रातला समाज आणि मुंबईच्या एमएमआर मधला समाज एकत्र आलाय। दिवाळी सारखं लोक रात्रभर पाठीवर सॅग लावून फोटो टाकत होते की मी मुंबईकडे निघालोय, मी वसईवरून निघालोय, मी पनवेलवरून निघालोय। ही ताकद तुमच्या त्या दौऱ्याच्या एका पानामध्ये आहे। तुमचा दौरा आला तर एवढा समाज येतोय, तुम्ही आव्हान केलं तर काय होईल? याच्यामुळे भाऊ मी आता भयानक बोलून गेलोय सगळं काही, त्याच्यामुळं इथंच थांबतो आणि माझ्या विचाराला विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान।